नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट अशी कोबीची कोशिंबीर बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा एकदम बारीक चिरून असं कोबी घेतलेला आहे. स्वच्छ धुवून मग नंतर मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आता हा कोबी काढून घेऊया. काय होतं माहिती आहे का, पाहुणे जर आले तर झटपट असं काहीतरी आपल्याला कोशिंबीरचा पदार्थ पाहिजे असतो ताटाला लावायला डाव्या बाजूला. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा. खूप साऱ्या रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही ही जरूर करून बघा. एक नंबर चवीला लागते. फोडणीसाठी बघा कडकडीत एकदम असं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग पावडर आणि मिरच्या. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त केल्या तरी चालू शकतं. आता ही जी फोडणी ना ती छान अशी झालेली आहे. ही आपल्याला काय करायचं, कोबीवर टाकून घ्यायची. आणि तेल थोडंसं कमीच घ्यायचं बरं का, तेल बिलकुल जास्त घ्यायचं नाही आहे. कारण खाताना सुद्धा आपल्याला ते लागलं पाहिजे, असं तेलकट मग लागलं नाही पाहिजे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ. मिक्स करून घेऊया. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा साखर. 3 चमचे ह्या चमच्याच्या मापाने शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे चांगले भाजून असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत. मिक्स करूया हे सगळं व्यवस्थित. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला दही. एकदम घट्ट असं दही आहे बघा, हे फ्रेश दही आहे. दही कसं लावायचं ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मस्त असं मिक्स झालं आहे बघा व्यवस्थित. चवीला छान लागतं. आपण हमेशा गाजराची कोशिंबीर, काकडीची करतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बिटाची वगैरे मिक्स करून वगैरे सगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत. तर हे थोडंसं तुम्ही एकदा कोशिंबीर अशा पद्धतीनं तुम्ही जरूर करून बघा. मस्त लागेल एकदम. अशा पद्धतीत बघा मी झटपट अशी कोशिंबीर दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.